नमस्कार मंडळी. फक्त 2 बटाटे आणि 1 कांदा वापरून आज आपण बनवणार आहोत एक चविष्ट झटपट नाश्ता. अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही सोपी कांदा बटाटा रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग बनवूया ही इन्स्टंट बटाटा रेसिपी. सर्वात आधी आपण घेणार आहोत 2 मोठे बटाटे आणि 1 मीडियम कांदा. बटाटे सोलून किसून घेऊया आणि कांदा बारीक चिरून घेऊया. दोन्ही एकत्र करून मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकूया. मग 3 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. अशाच नवीन नवीन इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपीजसाठी आमच्या इन्व्हेंटेड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मिश्रण छान एकजीव झाले आहे, पण थोडेसे पीठ अजून घालावे लागेल. म्हणून 2 चमचे बेसन आणि 1 चमचा तांदळाचे पीठ अजून घालूया. या मिश्रणात पाणी अजिबात घालायचे नाही, म्हणजे पदार्थ एकदम कुरकुरीत बनतो. आता सर्व छान मिक्स करून घेऊया आणि सर्व मिश्रण छान एकजीव झाले की एक असा गोळा बनवून बघायचा. अगदी नीट गोळा बनतो आहे, म्हणजे आपले पिठाचे प्रमाण अगदी अचूक झालेले आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरते मीठ, 3 टीस्पून धणेपूड आणि 2 टीस्पून चाट मसाला, थोडासा ओवा, 1 टेबलस्पून सांबार मसाला आणि 2 टीस्पून तिखट मिरची पावडर. आता सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाले छान मिळून येतील. तुमच्या आवडीनुसार एखादा मसाला तुम्ही जर अजून ॲड केलात तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण आपण एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे त्याला छान पाणी सुटेल. जर वेळ नसेल तर अगदी लगेच बनवायला घेतलेत तरीसुद्धा चालेल, पण 5-10 मिनटं झाकून ठेवले की मसाला छान मिळून येतो, त्यामुळे पदार्थाला छान चव येते. आता गॅस ऑन करून त्यावर एक छोटे पॅन ठेवूया आणि त्यामध्ये थोडे तेल टाकून घेऊया. आता 15 मिनटं झालेली आहेत, त्यामुळे पीठ थोडे ओलसर झालेले आहे. आता या मिश्रणाचे छोटे लिंबा एवढे गोळे घ्यायचे आणि तेलात सोडायचे. याला भजी किंवा कटलेट काहीही म्हटले तरी चालेल. ही झटपट रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एका साईडनी छान तळून झाले की उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनी चमच्यानी हलकेसे चेपून घ्यायचे. एकदम कुरकुरीत झालेले आहे. आता आपण तेलातून काढून घेऊया. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणात स्टार्टर म्हणून देखील बनवू शकता. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही अजून काय टाकून बनवलीत हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन इन्स्टंट रेसिपीसोबत. टिल देन, गुड बाय.